सुरुवात झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नीलकंठेश्वर पॅनेल भाजपच्या चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनेल तसंच कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं पॅनेल अशी चौरंगी लढत इथे होतीये। मात्र मुख्य लढत ही नीलकंठेश्वर आणि बळीराजा सहकार बचाव पॅनेलमध्येच असणार आहे। 21 जागांसाठी तब्बल 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता राखणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। गेले काही दिवस सातत्याने चर्चेत असलेली ही निवडणूक झाली आणि आता मतमोजणी सुरू आहे। या संदर्भात अधिक आपल्याला माहिती देणार आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, काय अपडेट आहे? मतमोजणीला सुरुवात होते आहे। बारामतीमधल्या प्रशासकीय भवनमध्ये ही मतमोजणी होते। 19,000हून अधिक मतदार आहेत। मात्र बॅलेट पेपरवरती मतपत्रिकेवरती मतदान झालेलं आहे। त्यामुळं मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यास रात्र होऊ शकते, उशिरापर्यंत ही मतमोजणी चालू शकते। मात्र अजित पवार ज्या गटातून निवडणूक लढवतायत ब गटातून, तर तिथे अवघे 102 मतदार आहेत। त्यामुळे अजित पवारांच्या या गटाचा निकाल पुढच्या काही मिनिटांमध्ये देखील येऊ शकतो। मात्र त्यानंतरची जी मतमोजणी आहे वेगवेगळ्या गटांमधली, त्याला वेळ लागू शकतो। बारामतीच्या राजकारणात निर्णायक भूमिका या सहकारी साखर कारखान्याची पहिल्यापासून राहिलेली आहे आणि त्यामुळेच अजित पवारांनी आपण पाहिलं या निवडणुकीसाठी त्यांची सगळी प्रतिष्ठा पणाला लावली होती। उपमुख्यमंत्री असताना देखील सातत्याने 15 दिवस अजित पवार या निवडणुकीसाठी बारामती परिसरामध्ये तळ ठोकून होते आणि आज या खरंय, त्यामुळे अर्थातच प्रतिष्ठेचा प्रश्न असणार आहे अजित पवारांसाठी। काय निकाल येतोय, काय अपडेट्स असतील ते जाणून घेत राहू। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। पुन्हा एकदा पावसाच्या वेगवान बातम्या बघूयात। पालघरमध्ये पावसाचा जोर कायम आहे। नदी नाल्यांच्या